आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होतोय। कुंभमेळा व्हायला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्ष अनेक शतक हा कुंभमेळा होतोय। गेल्याही वेळेला तिकडे कुंभमेळा झाला होता आणि तिथे येणारे जे हजारो लाखो साधू संत आणि भाविक आहेत त्यांची गैरसोय होता कामा नये याच्यासाठी सुविधा पुरवण्याचं काम हे सरकारचं असतं आणि असलंच पाहिजे। हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेला हा भ्रष्टाचार आहे असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील तपोवन परिसरातील झाडतोडीवरून सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। त्या तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्याच्या तयारीत हजारो झाडांची कत्तल करण्याचा घाट सरकारने घातल्याचा आरोप ठाकरे यांनी केला। जवळपास 60 प्रकारची वेगवेगळ्या प्रजातीची झाडे आहेत, त्यातली अनेक ही औषधी वनस्पती आहे। थोडक्यामध्ये या तपोवनाने आपल्यापेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील, पाहिलेले असतील आणि मुख्य म्हणजे या तपोवनामध्ये जे काही साधुग्राम म्हणून करण्यात येणार आहे त्या साधुग्राम करण्याला आमचा विरोध नाहीये, पण तपोवनात करण्यात येणार आहे त्याला मात्र आक्षेप आमचा आहे। याचं कारण ही झाडं कापली जाणार आहेत। मग प्रभू रामचंद्राच्या परस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी तुम्ही तिकडे आता साधुग्रामसाठी ही झाडं कापणार, तिकडे साधूंची व्यवस्था करणार, पण त्याच्यानंतर काय करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर पुन्हा झाडं लावणार असाल तर मग गेल्या वेळेला जी जागा वापरली होती त्याच जागेमध्ये साधुग्राम का करत नाही आणि ही झाडं तोडणार आणि गिरीश महाजन म्हणालेत एक झाड कापलं तर 10 झाडं लावणार। तर एवढी जागा जिथे असेल मग तिकडेच जर जागा रिकामी असेल तर तिथेच साधुग्राम का नाही करत? म्हणजे आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्याने झाडं लावू अशी एक लोणकडी थाप मारायची। हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आहे। याचं कारण असं की आत्ता कुंभमेळ्याचं जरी कारण देण्यात येत असलं तरी देखील माझ्या हातामध्ये एक अख्खे ते टेंडरची कॉपी चालेल, त्याचं पहिलं पान आहे की ज्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की तिथे नंतर कॉन्फरन्स हॉल, कन्व्हेन्शन हॉल वगैरे अशा काही गोष्टी केल्या जाणार आहेत। म्हणजे हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरसाठी ही झाडं कापली जात आहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जातंय। तिकडे जाऊन राम करायचं आणि नाशिकमध्ये मुँह में राम आणि बगल में अदानी असं यांचं काम आहे की का? रामाच्या नावाने ही जागा, अदानी हा एक शब्द झालाय कॉन्ट्रॅक्टरचं प्रतीक म्हणून। मग ही जागा उद्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी आत्ता कुंभमेळ्याचं कारण पुढे करून तुम्ही तिथली झाडं कापताय किंवा नष्ट करताय हा सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे। बातमीला लाईक करा, शेअर करा। अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।